तर पहा आपला प्रश्न पहिला आहे, केलुचरण मोहपात्र डॅश या भारतीय नृत्यातील एक प्रख्यात नाव आहे. मित्रांनो, आपण प्रत्येक प्रश्नामध्ये पहा त्याचे पॉईंट्स देखील महत्त्वाचे घेत आहोत आणि हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला IBPS पॅटर्ननुसारच घेण्यात आलेला आहे. तर पहा, केलुचरण मोहपात्र हे जे आहेत तर हे भारतीय नृत्यातील एक प्रख्यात नाव आहे. तर ते कोणत्या नृत्याशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, तर ओडिसी या नृत्याशी संबंधित आहेत. पहा, केलुचरण मोहपात्र कशाच्या? ओडिसी या नृत्याशी संबंधित आहेत. त्यांचा जो कार्यकाळ आहे तो 1926 ते 2004 असा त्यांचा जीवनकाल आहे. त्यांचं जन्मस्थळ आहे पहा रघुराजपूर, ओडिसा राज्यातील. पुरस्कार त्यांना कोणते कोणते मिळाले आहेत पहा, संगीत नाटक अकादमी 1966 ला मिळालेला आहे, पद्मश्री 1974 ला मिळालेला आहे, पद्मभूषण 1988 साली मिळालेला आहे, पद्मविभूषण आणि कालिदास सन्मान हे जे आहेत त्यांना 2000 साली देण्यात आलेले आहेत. महत्त्वाचा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे, महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या कोणत्याही नागरिकाला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी किमान वय किती असायला हवे? पहा, प्रश्न मित्रांनो हा देखील महत्त्वाचा आहे. या ठिकाणी थोडासा प्रश्न हा लांबवलेला आहे, पण सरळ प्रश्न आहे की महाराष्ट्रातील कोणताही नागरिक असेल तर त्याला विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी किमान वय किती असणं गरजेचं आहे? तर पहा, विधानसभेची निवडणूक जर लढवायचं म्हटलं तर कमीत कमी 25 वर्ष वय असणं गरजेचं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. लक्षात ठेवायचं किती? किमान 25 वर्ष वय पूर्ण असणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारत सरकारचे आदिवासी कल्याण मंत्रालय कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आलेले आहे? हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. हा प्रश्न आपल्याला म्हाडा भरतीला सुद्धा विचारण्यात आलेला आहे. पहा, म्हणजेच हा प्रश्न आपल्याला TCS पद्धतीने सुद्धा विचारण्यात आलेला होता. भारत सरकारचे आदिवासी कल्याण मंत्रालय कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आले? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए, तर 1999. पहा, 1999 या वर्षी आदिवासी कल्याण मंत्रालय जे आहे याची स्थापना करण्यात आलेली आहे. तसेच 89व्या घटना दुरुस्तीने हा जो कायदा आहे त्यामध्ये याची नियुक्ती एक प्रकारे याला समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि 2003 अनुसार राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना देखील करण्यात आलेली आहे. कधी? लक्षात ठेवा, 2003 अनुसार राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग जो आहे, जमात आयोग, याची स्थापना देखील करण्यात आलेली आहे आणि आदिवासी कल्याण मंत्रालय याची स्थापना 1999 आहे. पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 4 आहे, वि. दा. सावरकर. पहा, वि. दा. सावरकर, विनायक दामोदर सावरकर यांनी बांधलेले पतित पावन हे मंदिर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? यावरती मित्रांनो आपल्याला 2 प्रश्न हे नेहमी विचारले जातात. लक्षात ठेवायचं, यामध्ये प्रश्न असा विचारला जातो की पतित पावन हे मंदिर कोणी बांधले? तर कोणी बांधले? वि. दा. सावरकर, सावरकरांनी पतित पावन हे मंदिर बांधलं. आणि दुसरा प्रश्न विचारला जातो की कोणत्या जिल्ह्यामध्ये बांधलं? तर ते बांधलेलं आहे पहा रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल. पहा, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पतित पावन मंदिर हे सावरकर यांच्याद्वारे बांधण्यात आलेलं आहे. त्याची जी स्थापना आहे ती 22 फेब्रुवारी 1931 या रोजी त्यांनी केलेली आहे, विनायक दामोदर सावरकर यांनी. पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे, भारताच्या 2011च्या जनगणनेनुसार 2011 मध्ये महाराष्ट्रातील एकूण पुरुष लोकसंख्या किती आहे? पहा, महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा आपल्या भारतामध्ये दर 10 वर्षानंतर जनगणना केली जाते. शेवटची जनगणना 2011 या वर्षी करण्यात आलेली होती, पण कोविडमुळे 2021 ची जनगणना लांबणीवर पडलेली आहे. त्यामुळे जेवढे काही प्रश्न आपल्याला विचारले जातील IBPS पॅटर्न असो किंवा TCS पॅटर्न असो, तर त्यामध्ये आपल्याला 2011च्या जनगणनेवरतीच प्रश्न हे विचारले जाणार आहेत. तर पहा, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील एकूण पुरुष लोकसंख्या किती होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा 5.82 कोटी, म्हणजेच ऑप्शन क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. लक्षात ठेवायचंय, महाराष्ट्राची 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील जी एकूण लोकसंख्या होती ती 11.24 कोटी एवढी होती. त्यातील स्त्रिया ज्या आहेत त्या 48.2%, म्हणजेच 5.40 कोटी, आणि पुरुष जे आहेत 51.8%, म्हणजेच किती? तर 5,82,00,000. पर्याय क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, खालीलपैकी कोण लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध होते आणि त्यांची जी शतपत्रे
आणि शतपत्रेमधील आपल्या लेखातून त्यांनी स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार देखील केला होता. या ठिकाणी आपल्याला बॅक टू बॅक दोन प्रश्न एकाच प्रश्नामध्ये ऍड करण्यात आलेले आहेत. सर्वात पहिला प्रश्न काय आहे की लोकहितवादी म्हणून कोणाला ओळखलं जातं, आणि यामध्ये दुसरा प्रश्न काय विचारला आहे की शतपत्रामधून किंवा त्या शतपत्राच्या लेखामधून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार कोणी केला. तर या प्रश्नाचं उत्तर होईल गोपाळ हरी देशमुख. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पहा, गोपाळ हरी देशमुख यांनाच लोकहितवादी या नावानं ओळखलं जात होतं. त्यांनी आपल्या शतपत्रामधून स्त्री पुरुष समानता जी आहे याचा पुरस्कार केलेला होता. त्याचमध्ये पहा, त्यांनी अजून बालविवाह, हुंडा पद्धत, बहुपत्नीत्व याचा विरोध देखील त्यांनी केला होता. लोकहितवादी, राव बहादूर, जस्टिस ऑफ पीस या त्यांना मिळालेल्या महत्त्वाच्या पदव्या होत्या, आणि त्यातील सर्वात महत्त्वाचं त्यांचं नाव आहे पहा लोकहितवादी, म्हणजेच गोपाळ हरी देशमुख. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, खालीलपैकी कोणते पुस्तक संस्कृत भगवद्गीताचा अर्थ स्पष्ट करते. पहा, खालीलपैकी असं कोणतं पुस्तक आहे की त्या पुस्तकाचा एकच अर्थ होतो की संस्कृत जी भगवद्गीता आहे त्याचा अर्थ ती स्पष्ट करते. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक डी, भावार्थ दीपिका. हा जो ग्रंथ आहे किंवा हे जे पुस्तक आहे हे संस्कृत भगवद्गीतेचा अर्थ स्पष्ट करते. पहा, तर संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली जी भगवद्गीतेवरील श्लोक जे आहेत तर त्यांना ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका असं म्हटलं जातं. त्याची रचना कोणी केली आहे? संत ज्ञानेश्वरांनी. आणि हा जो ग्रंथ आहे हा मराठी भाषेत इसवी सन 1290 या साली रचण्यात आलेला आहे. या ठिकाणी एक महत्त्वाचा ग्रंथ आहे पहा, बुधभूषणम. हा जो ग्रंथ आहे छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेला ग्रंथ आहे पहा, बुधभूषणम. कारण यावरती जी आपली तलाठी भरती झालेली आहे, तलाठी भरतीमध्ये हा प्रश्न बुधभूषणम वरचा प्रश्न आपल्याला जवळपास 6 वेळा विचारण्यात आलेला होता. तर छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला आहे बुधभूषणम. ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर भावार्थ दीपिका ही जी आहे संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली आहे, पण भगवद्गीतेचा त्यामध्ये अर्थ स्पष्ट केलेला आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, कागीद नृत्य हे कोणत्या धर्माशी संबंधित आहे? कागीद नृत्य. मित्रांनो, यामध्ये काय काय करण्यात आलं आहे पहा, जे TCS आणि IBPS पॅटर्न आहे त्यामध्ये पूर्ण जो सिलेबस आहे हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा सिलेबस घेण्यात आलेला आहे. आणि यामध्ये प्रत्येक धर्मानुसार काही नृत्य आहेत ते दिलेले आहेत, प्रत्येक राज्यानुसारचे काही नृत्य दिलेले आहेत, प्रत्येक राज्यानुसार लोकनृत्य काही दिलेले आहेत. असे प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर त्यातीलच हा एक प्रश्न आहे की कागीद नृत्य कोणत्या धर्माशी संबंधित आहे? तर ते जे नृत्य आहे ते आहे बौद्ध धर्माशी संबंधित. म्हणजेच पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर पहा, कागीद हा एक बौद्ध सण आहे जो उत्तर भारताच्या काही भागामध्ये विशिष्ट म्हणजे सिक्कीम या ठिकाणी आयोजित केला जातो. तिबेटी कॅलेंडरच्या 10व्या महिन्याच्या 28व्या किंवा 29व्या दिवशी कागीद नृत्य केलं जातं. ते सहसा डिसेंबरच्या सुरुवातीला होत असतं. लक्षात ठेवायचं आहे, तिबेटी कॅलेंडर हे वेगळं आहे आणि आपल्याकडे डिसेंबरच्या सुरुवातीलाच हे नृत्य केलं जातं. किंवा एक प्रकारे हा जो सण आहे आपण सण देखील म्हणू शकतो, बौद्धांचा सण आहे कागीद आणि ते नृत्य आहे बौद्ध धर्माशी संबंधित. प्रश्न क्रमांक 9 आहे, मृत्युंजय या मराठी कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? आतापर्यंत सर्वात जास्त पुस्तकावरती विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे पहा. तर मृत्युंजय या पुस्तकाचे लेखक. मित्रांनो, आपल्याला असे काही महत्त्वाचे 200 पुस्तकं आहेत आणि त्या 200 पुस्तकाची लेखक देखील आपण घेतलेले आहेत. त्यामध्ये हा प्रश्न आपल्याला नेहमी विचारण्यात आलेला आहे. पहा, मृत्युंजय ही जी मराठी कादंबरी आहे ती कादंबरी आहे पहा शिवाजी सावंत यांची. पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. मित्रांनो, पुस्तकावर सर्वात महत्त्वाचं हे प्रश्न आपल्याला विचारला जातो. यामध्ये रणजित देसाई, विश्वास पाटील आणि शिवाजी सावंत हे जे 3 लेखक आहेत त्यांच्यापैकी हमेशा आपल्याला एका लेखक आणि एक त्यांचं पुस्तक हे विचारण्यात आलेलं आहे. आत्तापर्यंत जेवढ्या वनरक्षक भरती झाल्या, जेवढ्या तलाठी भरती झाल्या, सोबतच ज्या काही पोलीस भरती झाल्या, जिल्हा परिषद भरती झाल्या, त्यामध्ये पुस्तकावरती आपल्याला प्रश्न हे नेहमी विचारले जातात. तर पहा, शिवाजी सावंत म्हणजेच काय? तर पहा, मृत्युंजय या मराठी कादंबरीचे लेखक आहेत शिवाजी सावंत. आणि शिवाजी सावंत यांचा जन्म आजरा या गावी झालेला आहे. जिल्हा आहे त्यांचा कोल्हापूर. त्यांनी कोणते कोणते पुस्तक लिहिले आहेत? मृत्युंजय, युगंधर, छावा ही त्यांचे प्रसिद्ध कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. यामध्ये छावा कादंबरीवर सुद्धा हमेशा प्रश्न आपल्याला विचारला जातो. 1983 साली बडोदा या ठिकाणी जे साहित्य संमेलन झालं होतं तर त्याचा अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती शिवाजी सावंत यांची. पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 10 आहे, 4 नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणत्या व्यक्तिमत्वाचे आहे? पहा, यावरही आपल्याला प्रश्न विचारले जातात. व्यक्तिमत्व आणि ते कोणावर आधारित आहे. या ठिकाणी दिलेलं आहे 4 नगरातले माझे विश्व. हे जे आत्मचरित्र आहे हे आहे पहा जयंत नारळीकर यांचं. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल, म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी. तर पहा, जयंत नारळीकर यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे 4 नगरातील माझे विश्व. त्यांनी सर फ्रेड हॉयल यांच्यासोबत गुरुत्वाकर्षण सिद्धांत विकसित केलेला होता आणि ज्याला हॉयल नारळीकर हा सिद्धांत म्हणून देखील ओळखलं जातं. लक्षात ठेवायचंय, जयंत नारळीकर यांचं आत्मचरित्र काय आहे? 4 नगरातले माझे विश्व. पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे, क्षयरोग प्रतिबंधासाठी कोणती लस देण्यात येते? पहा, क्षयरोग प्रतिबंधक कोणती लस आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. तर BCG लस जी आहे ही क्षयरोग प्रतिबंधक लस आहे. तर मित्रांनो, यावरती आपल्याला जवळपास आरोग्य विभागाच्या सर्व डिपार्टमेंटसाठी हा प्रश्न विचारला जातो. सार्वजनिक आरोग्य भरती असो किंवा आरोग्य सेविका भरती असो, त्यासाठी किंवा कोणतीही जी काही आरोग्य विभागाशी संबंधित असणारी भरती आहे त्यासाठी महत्त्वाचा हा प्रश्न आहे. तर BCG लस जी आहे ती आहे पहा क्षयरोग प्रतिबंधक. म्हणजेच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक ए. तर याविषयी महत्त्वाचे काही पॉईंट्स देखील पाहूया. पहा, तर क्षयरोग प्रतिबंधासाठी BCG ही लस देण्यात येते आणि BCG लस जी आहे, BCG याचा फुल फॉर्म काय आहे? बॅसिलस कॅलमेट ग्युरिन हे जे आहे ह्या त्याचा फुल फॉर्म आहे आणि या लसीतील जिवंत जीवाणू पण निष्क्रिय असतात. BCG लस थंड तापमानाला ठेवली जाते. ही लस डाव्या खांद्याच्या त्वचेमध्ये देण्यात येते. पहा, प्रत्येकाच्या जवळपास आपल्या खांद्यावरती एक निशाण असतं, ती असते लस BCGची लस आणि ही लस जन्मानंतर लगेच किंवा 1 वर्षाच्या आत देणं अनिवार्य आहे. या लसीची जी रोग प्रतिकारक क्षमता जी आहे ही 15 वर्षापर्यंत टिकून राहते. म्हणजे जर आज लस दिली तर त्याची जी पॉवर आहे ती जवळपास 15 वर्षापर्यंत टिकून असते. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, भारत सरकारने राष्ट्रीय आरोग्य धोरण कोणत्या वर्षी जाहीर केले? पहा, प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे मित्रांनो. जेवढे काही आपण प्रश्न घेत आहेत यामध्ये IBPSने प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि सोबतच ZP मध्ये जुने जे प्रश्न झालेले आहेत ते देखील आपण प्रश्न या ठिकाणी घेत आहोत. तर राष्ट्रीय आरोग्य धोरण कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आलं? या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. तर 2002. पहा, 2002 या वर्षी राष्ट्रीय आरोग्य धोरण जे आहे हे जाहीर करण्यात आलेला आहे 2002 मध्ये. या धोरणाचा उद्देश काय होतं की सर्वांना मोफत किंवा सर्वांना आरोग्य सेवा देणं आणि आरोग्य सेवेचे वैश्वीकरण करणं हे त्याचा उद्देश होतं. 2000 मध्ये राष्ट्रीय लोकसंख्या धोरण देखील जाहीर करण्यात आलं होतं. कधी? 2000 साली राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर केलं होतं आणि राष्ट्रीय आरोग्य धोरण 2002 साली. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, बालकांमध्ये 1 वर्षाच्या आत होणाऱ्या मृत्यूंना डॅश मृत्यू असे म्हटले जाते? मित्रांनो, हा प्रश्न सर्वात महत्त्वाचा आहे. पहा, बालकांमध्ये 1 वर्षाच्या आत जेवढे काही मृत्यू होतात अशा मृत्यूंना काय म्हटलं जातं? तर अशा मृत्यूंना म्हटलं जातं पहा अर्भक मृत्यू. पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर होईल. यावरचे महत्त्वाचे पॉईंट्स पहा मित्रांनो. तर 1 वर्षाच्या आत होणाऱ्या मृत्यूला अर्भक मृत्यू असं म्हटलं जातं किंवा यालाच नवजोत्तर मृत्यू देखील असं म्हटलं जातं. म्हणजे नवजात जे शिशु असतात त्यांचा मृत्यू होणं. आणि 28 दिवसाच्या आतील बालकाच्या मृत्यूला नवजात अर्भक मृत्यू असं म्हटलं जातं. तर 5 वर्षाच्या आतील झालेल्या बालकाच्या मृत्यूला बाल मृत्यू म्हटलं जातं. लक्षात ठेवायचंय कसं आहे, 1 वर्षाच्या आत होणारा जर मृत्यू असेल तर तो अर्भक मृत्यू असतो. 28 दिवसाच्या आत जर मृत्यू झाला बालकाचा त्याला नवजात अर्भक मृत्यू म्हटलं जातं आणि 5 वर्षाच्या आतील झालेल्या बालकास त्याला म्हटलं जातं पहा बाल मृत्यू. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, रेबीज हा आजार कोणाच्या चावल्यामुळे होतो? पहा, रेबीज आजार जो आहे तो कोणता प्राणी चावल्यानंतर होतो? रेबीज आजार. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल पहा पर्याय क्रमांक सी. तर कुत्रा हा प्राणी जर चावला, डॉग्स, लक्षात ठेवायचं डॉग्स म्हणजेच काय, तर कुत्रा हा जर प्राणी चावला तर रेबीज होण्याचा धोका असतो. लक्षात ठेवा, रेबीज हा जो आजार आहे कुत्रा, कोल्हा, लांडगा, मांजर किंवा ससा असे जे उष्ण रक्ताचे प्राणी असतात त्यांच्या चाव्यामुळे होणारा हा रोग आहे पहा रेबीज. प्रथमतः हा जो रोग आहे हा प्राण्यांना होतो, नंतर तो माणसामध्ये दिसून येतो. तर त्याद्वारे म्हणजे त्या प्राण्याद्वारे माणसामध्ये त्याचा प्रसार इझिली होऊ शकतो. रेबीज
रेबीज रोगाचे जे विषाणू आहेत हे प्राण्याच्या लाळेमध्ये असतात, त्यामुळे जर कुत्रा, कोल्हा, मांजर, लांडगा, ससा असा जर प्राणी चावला तर त्यांच्या लाळेमधून जो काही व्हायरस आहे तो माणसाच्या बॉडीमध्ये इझिली जातो आणि या ज्या रोगाचा काळ आहे तो 1 महिने ते 3 महिन्यापर्यंत असू शकतो। पहा, 1 ते 3 महिने इतका जो जो आहे रोग किंवा आजार जो आहे हा राहू शकतो माणसाच्या बॉडीमध्ये। पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 15 आहे, इन्सुलिन हे प्रथिन कोणत्या रोगावर उपयोगी पडते? यावरती आपल्याला मित्रांनो 3 वेळा प्रश्न जवळपास सारखा विचारलेला आहे। एक वेळा असा प्रश्न विचारला होता की इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता आजार उद्भवतो। या ठिकाणी प्रश्न आहे की इन्सुलिन हे प्रथिन कोणत्या रोगावरती उपयोगी पडतं? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तर मधुमेह या रोगाशी संबंधित आहे किंवा या रोगावर उपयोगी पडतं पहा इन्सुलिन, किंवा इन्सुलिनचं प्रमाण जर कमी झालं तर मधुमेह होण्याचा धोका देखील संभवतो। लक्षात ठेवा, रक्तामधील शर्करा म्हणजे जी शुगर आहे याचं प्रमाण वाढण्याच्या स्थितीला मधुमेह असं म्हटलं जातं। प्रथिने, शर्करा व चरबी यांचं एकमेकात रूपांतर जे आहे ते करण्याचं कार्य हे इन्सुलिन करत असतं पहा, आणि शरीरातील इन्सुलिनची कमतरता असल्यामुळे हे कार्य बिघडतं, त्यामुळे मधुमेह आजार होत असतो आणि शरीरातील शर्करा वाढते आणि हे जे कार्य आहे ते सुरळीत करण्यासाठी मधुमेह रुग्णांना इन्सुलिन दिलं जातं। म्हणजे इन्सुलिनची जी मेंटेनन्स आहे ते करण्यासाठी इन्सुलिन दिलं जातं, म्हणजेच बॉडीमधील जी शुगर आहे ती एकदम व्यवस्थित आणि त्याचं जे काम आहे ते व्यवस्थित करते, त्यामुळे हा आजार जो आहे तो होत असतो इन्सुलिनच्या कमतरतेमुळे। पर्याय क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 16 आहे, लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये कोणत्या विषयावर संपादकीय लिहून महाराष्ट्रात पैसा फंड सुरू केला होता? पहा, प्रश्न हा महत्त्वाचा आहे पहा मित्रांनो। तर लोकमान्य टिळकांनी कोणत्या वृत्तपत्र म्हणू शकतो किंवा कोणत्या विषयावर केसरीमध्ये लिहिलेलं होतं? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक 2, तर स्वदेशी। ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 17 आहे, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात फणसाड वन्यजीव अभयारण्य आहे? हा जो प्रश्न आहे हा आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता। हाच प्रश्न आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता। तर फणसाड वन्यजीव अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, तर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे पहा फणसाड अभयारण्य, वन्यजीव अभयारण्य। मित्रांनो, यावर प्रश्न आपल्याला विचारला होता पहा, SSC GD मध्ये हा प्रश्न विचारला होता की फणसाड वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? तर महाराष्ट्र या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 18 आहे, मूकनायक हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले होते? मूकनायक हे जे वर्तमानपत्र आहे किंवा वृत्तपत्र आहे हे कोणी सुरू केलं? मित्रांनो, आतापर्यंत जेवढे काही इतिहासात महत्त्वाचे वृत्तपत्र झालेले आहेत, वृत्तपत्र, त्याचे संस्थापक आणि त्याचे संपादक यावरही आपण एक व्हिडिओ लवकरच घेऊन येऊया, म्हणजे यावरती आपल्याला 1 ते 2 प्रश्नही नेहमी विचारले जातात। तर मूकनायक हे जे वृत्तपत्र आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं आहे। ऑप्शन क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 19 आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ग्राफाइट आढळते? पहा, महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे की त्यामध्ये ग्राफाइट आढळतं? या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, तर सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे, सिंधुदुर्ग जिल्हा, सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे यामध्ये ग्राफाइट जे आहे हे जास्त प्रमाणात आढळतं। ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल। प्रश्न क्रमांक 20 आहे, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने देवदासी प्रथेविरुद्ध परिषदेचं आयोजन केलेलं होतं? पहा, खालीलपैकी असा कोणता समाजसुधारक आहे की त्यांनी जी देवदासी प्रथा होती तर त्या प्रथेच्या विरोधामध्ये एक परिषद भरवली होती? तर ते व्यक्तिमत्व कोण आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। यांनी काय केलेलं होतं पहा, तर विठ्ठल रामजी शिंदे जे आहेत तर यांनी देवदासी प्रथेविरुद्ध एक परिषदेचं आयोजन केलेलं होतं। ऑप्शन क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल। तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, डॅश या संघातील प्राणी हवेत उडणारे एकमेव अपृष्ठवंशीय प्राणी आहेत? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून द्यायचं आहे। पहा, प्रश्न काय आहे, कोणत्या संघातील प्राणी असे आहेत की ते हवेत उडणारे एकमेव अपृष्ठवंशीय प्राणी आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2, तर संघ आर्थ्रोपोडा या गटातील किंवा या संघातील असे एकमेव प्राणी आहेत की जे अपृष्ठवंशीय आहेत पण ते हवेत उडतात। पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल।
प्रश्न क्रमांक 2 आहे, खालीलपैकी कोणता प्राणी आपल्या शरीराचा तुटलेला भाग पुन्हा तयार करू शकतो? या ठिकाणी भाग किंवा कधी कधी आपल्याला अवयव असं विचारलं जातं. तर खालीलपैकी असा कोणता प्राणी आहे जेव्हा तो शरीराचा भाग तुटतो तेव्हा त्याला पुन्हा तयार करू शकतो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक डी, तर तारा मासा. म्हणजेच कोणता? जो स्टारफिश आहे पहा, स्टारफिश हा असा प्राणी आहे की जो शरीराचा तुटलेला भाग परत तयार करू शकतो. या ठिकाणी मित्रांनो कधी कधी ऑप्शनमध्ये आपल्याला पाल देखील विचारलं जाऊ शकतं, लक्षात ठेवा. त्यामुळे पाल देखील यामध्ये समाविष्ट आहे, पण या ऑप्शनमध्ये पाल हा ऑप्शनच नाही. त्यामुळे तारा मासा जो आहे स्टारफिश तो पुन्हा भाग तयार करतो. पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे, मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही कारण डॅश हे विकर त्याच्या जठरात नसते. पहा प्रश्न हा देखील महत्वाचा आहे कारण हा प्रश्न आपण 8वीच्या विज्ञानामधील घेतलेला आहे. तर माणूस जो आहे तो पालेभाज्यातील जे सेल्युलोज असतं त्याला डायजेस्ट करू शकत नाही, म्हणजे त्याला पचवू शकत नाही. तर ते पचवू का शकत नाही? कारण जठरामध्ये असं एक विकर नसतं ज्याला सेल्युलोज पचवू शकतं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 1, तर सेल्युलोज नावाचं विकर हे आपल्या जठरात नसतं, त्यामुळे माणूस जो आहे तो पालेभाज्यात जे सेल्युलोज आहे त्याला डायजेस्ट करू शकत नाही. ऑप्शन क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, एप्रिल 2024 मध्ये वैश्विक प्लास्टिक संधीवर भारताचे महत्त्वपूर्ण चौथे सत्र कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते? मित्रांनो हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्सवरचा विचारण्यात आलेला आहे आणि ज्या काही आत्ताच आपल्या सरळ सेवा झालेल्या आहेत तर त्यामध्ये लक्षात ठेवा जुलै महिन्यात जी सरळ सेवा झाली स्पर्धा परीक्षा, तर त्याला जून महिन्यातील करंट अफेअर्स देखील विचारण्यात आलं होतं. म्हणजे करंट अफेअर्स जे आहे ते एकदम नवीन नवीन विचारलं जातं. तर एप्रिल 2024 मध्ये वैश्विक प्लास्टिक संधीवर भारतानं एक महत्त्वपूर्ण त्याचं चौथं एडिशन जे आहे ते पूर्ण केलं. ते कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं? तर ते करण्यात आलं होतं पहा ऑप्शन क्रमांक सी, तर ओटावा या ठिकाणी. लक्षात ठेवा ओटावा या ठिकाणी आयोजित केलेलं होतं. ऑप्शन सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे, द विनर्स माइंडसेट हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं आहे? प्रत्येक वेळी आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक विचारण्यात येतो पहा पुस्तक आणि त्याचे लेखक. यावरती आपल्याला नेहमी प्रश्न विचारले जातात. तर त्यातीलच हा एक प्रश्न आहे पहा, द विनर्स माइंड या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक बी, तर शेन वॉटसन हे जे आहेत पहा शेन वॉटसन हे आहेत द विनर्स पॉइंट माइंडसेट या पुस्तकाचे लेखक. आणि मित्रांनो शेन वॉटसन हे जे आहेत हे ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटपटू आहेत पहा, ऑस्ट्रेलियाचे एक माजी क्रिकेटर आहेत. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा शेन वॉटसन. प्रश्न क्रमांक 6 आहे, प्रसिद्ध चित्रपट RRR यामध्ये असलेले एका नायकाचे पात्र हे खालीलपैकी कोणत्या गोंड क्रांतिकारी नेत्याच्या जीवनचरित्रावरून प्रभावित आहे? पहा हा प्रश्न महत्त्वाचा आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी RRR हा मूवी पाहिला आहे त्यामधील जे 2 नायक आहेत त्यामध्ये जे मुख्य कलाकार आहेत तर त्यामधील एक असं कॅरेक्टर आहे किंवा असं एक पात्र आहे की जे गोंड क्रांतिकारी एक नेता होता पहा, तर त्याच्या जीवनावरून ते आधारित घेतलेलं आहे. तर तो नेता कोण होता? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, तर कोमाराम भीम हा जो एक नेता होता जो की गोंड क्रांतिकारी नेता होता, तर त्याच्या जीवनावरून किंवा त्याच्या चरित्रावरून प्रभावित होऊन RRR या चित्रपटातील एका नायकाचं मुख्य पात्र घेण्यात आलं होतं. पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7 आहे, चंद्रापासून परावर्तित प्रकाशाला पृथ्वीवर येण्यासाठी डॅश वेळ लागतो? पहा सूर्याचे किरण पृथ्वीवर येण्यासाठी लागणारा वेळ आणि चंद्रापासून परावर्तित प्रकाशाला पृथ्वीवर येण्यासाठी लागणारा वेळ मित्रांनो हा वेगवेगळा आहे. हा प्रश्न आपण कम्युनिटीमध्ये पोस्ट केला होता, त्यातील जवळपास 18% विद्यार्थ्यांनी चुकीचं उत्तर दिलं होतं. पहा चंद्रापासून परावर्तित प्रकाशाला पृथ्वीवरती येण्यासाठी 1 सेकंद 28 मायक्रोसेकंद म्हणजे 1.28 सेकंद इतका वेळ लागतो. पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल 1.28 सेकंद एवढा. प्रश्न क्रमांक 8 आहे, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ म्हणजेच MSAMB पुणे याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? हा प्रश्न आपल्याला ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता. पहा MSAMB याची स्थापना कोणत्या वर्षात करण्यात आली आहे? आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 2, तर 1984 ला ही स्थापना करण्यात आलेली आहे. यापूर्वी आपल्याला प्रश्न असा विचारला होता की महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे?
तर ते आहे पहा पुणे या जिल्ह्यामध्ये. ऑप्शन क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल 1984 ला त्याची स्थापना आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे निरागस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता होईल. पहा निरागस या शब्दाला विरुद्ध अर्थाचा असणारा शब्द. मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द हे नेहमी विचारले जातात. त्यामुळे आपण 200 समानार्थी आणि 200 विरुद्धार्थी शब्द यांच्यावर एक व्हिडिओ घेतलेला आहे. त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्यातील हा शब्द आहे निरागस. निरागस या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द होतो पहा चतुर. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे भारतातील उत्तर प्रदेश या राज्यातील कोणत्या शहरांमध्ये पहिली शहरी रोपवे पहा रोपवे ऑगस्ट 2024 पर्यंत बनवून तयार होईल. हा प्रश्न देखील आपल्याला करंट अफेअर्स वरचा लेटेस्ट असणारा प्रश्न आहे. तर उत्तर प्रदेश भारतातील उत्तर प्रदेश या राज्यातील कोणत्या शहरामध्ये पहिला शहरी रोपवे ऑगस्ट 2024 पर्यंत तयार होणार आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक डी. तर वाराणसी या शहरामध्ये होणार आहे. पहा पहिला सिटी किंवा पहिला शहरी रोपवे हा जो आहे हा होणार आहे वाराणसीमध्ये. ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11 आहे 67व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा बहुमान कोणत्या चित्रपटाला देण्यात आलेला आहे. कितवा विचारला आहे फिल्मफेअर पहा 67वा फिल्मफेअर मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जो आहे तो शेरशाह या चित्रपटाला देण्यात आलेला आहे. पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा कारण यावरती आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. हा प्रश्न आपल्याला भरपूर वेळा विचारला जाऊ शकतो यानंतर देखील. ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो. मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. जर आपण विचार केला हा प्रश्न आपल्याला 2018 पासून जर विचारला तर हा जवळपास 16 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि हा प्रश्न फक्त आपल्याला IBPS नाही तर मित्रांनो पहा पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात येणारा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मतदारांच्या बोटावर लावण्यात येणारी जी शाई असते तर शाईमध्ये ते कोणते केमिकल असतं तर त्यामध्ये असतं पहा सिल्वर नायट्रेट. पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर सिल्वर नायट्रेट असतं पहा जे मतदान झाल्याच्या नंतर आपल्या बोटावर लावलेली शाई असते त्यामध्ये. प्रश्न क्रमांक 13 आहे खालील म्हण पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे. ही म्हण कोणती आहे जळत्या घराचा डॅश. तर ही जी म्हण आहे मित्रांनो ही आपल्याला आरोग्य विभागामध्ये जवळपास पहा आरोग्य विभागात 3 वेळा विचारण्यात आली होती. ही म्हण आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये 2 वेळा विचारण्यात आलेली आहे. त्यामुळे हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. जळत्या घराचा डॅश तर जळत्या घराचा पळता वासा ही आपली म्हण असणार आहे. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर होईल. आणि मित्रांनो अशाच पद्धतीने आपल्याला 250 पेक्षा जास्त म्हणी जर पाहायच्या असतील तर त्याचाही व्हिडिओ आपण डिस्क्रिप्शनमध्ये घेतलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला मी देत आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे व्हॅली ऑफ फ्लॉवर्स हे राष्ट्रीय उद्यान जे युनेस्को जागतिक वारसा स्थान आहे हे भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. हा देखील प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे. SSC मध्ये प्रश्न विचारण्यात आला होता पहा आणि बँकिंग सेक्टरमध्ये सुद्धा हा प्रश्न आपल्याला 2 ते 3 वेळा विचारण्यात आलेला आहे. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स हे राष्ट्रीय उद्यान जे आहे जे युनेस्को जागतिक वारसा स्थळामध्ये देखील त्याचा समावेश आहे तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए. तर उत्तराखंड पहा उत्तराखंड या राज्यामध्ये आहे पहा व्हॅली ऑफ फ्लॉवर्स. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत लोकसंख्या वाढीचा दर 0वर आणण्याचे ठरवलेले आहे. मित्रांनो हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्सवर सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर भारत सरकारने कोणतं वर्ष घोषित केलं आहे की त्या वर्षी लोकसंख्या वाढीचा दर जो आहे तो 0वरती असणार आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक सी. तर 2045 किती 2045 या वर्षापर्यंत भारत सरकारने एक टार्गेट ठेवला आहे की ज्यामध्ये लोकसंख्या वाढीचा दर जो आहे तो 0वर आणण्याचं काम आहे. ऑप्शन क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे भारतीय शास्त्रीय नृत्यातील खालीलपैकी कोणत्या नृत्य प्रकारातील जागोई ही प्रमुख शैली आहे. पहा या ठिकाणी जागोई असा एक शब्द आपल्याला दिलेला आहे आणि हा जो शब्द आहे कशावरती आधारित आहे तर हा नृत्य प्रकारातील एक प्रमुख कला आहे किंवा एक शैली आहे. तर ती कोणत्या नृत्य प्रकारातील आहे आपल्याला असा प्रश्न विचारलेला आहे.
या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक ए तर मणिपुरी. लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक ए. तर मणिपुरी हे जे शास्त्रीय नृत्य आहे भारतातील, तर त्या नृत्य प्रकारातील जागोई हा जो आहे ही एक प्रमुख शैली आहे. पर्याय एक आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, भारतातील डॅश हा पहिला जिल्हा बनलेला आहे जेथे प्राथमिक आरोग्य केंद्र 100% सौर ऊर्जेवरती आहे. पहा, हा प्रश्न महत्वाचा आहे आणि असे प्रश्न आपल्याला IBPS मध्ये भरपूर वेळा विचारण्यात आलेले आहेत. हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्सवर आतापर्यंत 2 वेळा विचारण्यात आला होता. पहा, भारतातील असा कोणता पहिला जिल्हा बनला आहे की ज्या ठिकाणी जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ते 100% सौर ऊर्जेवरती चालतं. यापूर्वी आपल्याला विमानतळ प्रश्न विचारला होता, रेल्वे स्टेशनवरती प्रश्न विचारला होता. हा प्रश्न विचारला आहे प्राथमिक आरोग्य केंद्रावरती. तर आपल्याला कमेंट करून या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. मित्रांनो, अति महत्वाचा हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक बी. सुरत हा जिल्हा आहे आणि राज्यात विचारलं तर गुजरात हे राज्य आहे. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडलेले जोरवे हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? पहा, जोरवे काय आहे? जोरवे हे जे ठिकाण आहे या ठिकाणी काय आहे? प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत. तर हे ठिकाण कोणत्या तालुक्यात येतं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक ई. तर संगमनेर हा तालुका आहे. मित्रांनो, लक्षात ठेवायचं या ठिकाणी आपल्याला तालुका विचारला आहे, कधी कधी आपल्याला जिल्हा देखील विचारला जाऊ शकतो. तर जिल्हा कोणता आहे कमेंट करून उत्तर द्या. पण त्यापूर्वी मी सांगतो मी तुम्हाला अहमदनगर हा जिल्हा आहे. आणि जर अहमदनगर ऑप्शन मध्ये नसेल तर त्या ठिकाणी पहा अहिल्यादेवी किंवा अहिल्यानगर हे ऑप्शन असणार आहे. कारण हे जे तालुका आहे संगमनेर तालुका हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतो. यामध्ये अकोले, नेवासा आणि राहाता हे जे आहेत चारही तालुके हे अहमदनगरमध्ये येतात आणि अंबेजोगाई हा जो तालुका आहे हा बीड या जिल्ह्यामध्ये येतो. पर्याय क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे, नेपाळ या देशाने दावा केलेले कालापानी हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? पहा, नेपाळ या देशाने दावा केलेला आहे की काळापाणी जे आहे ते त्यांच्या याच्यामध्ये आहे, पण विचारात घ्यायचं झालं तर ते कोणत्या राज्यामध्ये येतं? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक ए. तर उत्तराखंड या राज्यामध्ये आहे पहा कालापानी हे ठिकाण आणि यावरती दावा केलेला आहे नेपाळ या देशाने. पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पहा यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. शरीराची क्रिया घडविण्यासाठी कोणत्या पोषक तत्वापासून ऊर्जेची मुख्य गरज पूर्ण केली जाते? हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे. पहा, शरीराची एखादी जर आपली ऍक्शन असेल किंवा क्रिया जर घडवायची असेल, घडवण्यासाठी कोणतं असं पोषक तत्व आहे की त्यापासून ऊर्जेची मुख्य गरज ही पूर्ण केली जाते? तर ते आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक 1. तर कार्बोहायड्रेट्स म्हणजेच पहा कार्बोदके. पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. याला म्हटलं जातं पहा अजून जे आपली एनर्जी असते ऊर्जा जी असते तर ऊर्जेचं सेवर देखील त्याला म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 21 आहे, महाराष्ट्रातील पहिले अधिकृत इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचे केंद्र कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले होते? महाराष्ट्रातील पहिलं विचारलं आहे इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचं केंद्र हे जे आहे हे कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे? मित्रांनो, यावरती आपल्याला 2 वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हे देखील प्रश्न थोडेसे इम्पॉर्टंट आहेत. आणि यामध्ये जेवढे काही 25 प्रश्न घेतलेले आहेत हे आपल्याला कोणत्या ना कोणत्या भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत. पण यातील जास्तीत जास्त प्रश्न जे आहेत हे IBPS पॅटर्नमध्येच विचारण्यात आलेले आहेत. म्हणजेच यातील काही प्रश्न आपल्याला आरोग्य विभागासाठी विचारण्यात आलेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी. तर अंधेरी हे जे ठिकाण आहे या ठिकाणी आपल्या राज्यातील पहिलं अधिकृत इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचं केंद्र सुरू करण्यात आलं होतं. पर्याय क्रमांक सी अंधेरी आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे, माझी वसुंधरा अभियान हा उपक्रम खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे? हे जे असे अभियान असतात किंवा एक प्रकारच्या योजना असतात, उपक्रम असतात, स्कीम असतात, यावरती आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये नेहमी प्रश्न विचारले जातात. त्यापैकीच हा एक उपक्रम आहे पहा माझी वसुंधरा अभियान. तर हा जो उपक्रम आहे हा कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेला आहे? तर हा करण्यात आलेला आहे पहा पर्याय क्रमांक 1. तर महाराष्ट्र या राज्यामध्ये. लक्षात ठेवा, महाराष्ट्रावर नुकताच आपल्याला एक प्रश्न विचारला होता की महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत? तर महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहे सध्याचे? देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस हे जे आहेत हे महाराष्ट्राचे सध्याचे गृहमंत्री आहेत. सोबतच ते डेप्युटी CM म्हणजे उपमुख्यमंत्री देखील आहेत आणि मुख्यमंत्र्यांसोबत अजून एक आहेत पहा अजित पवार हे देखील उपमुख्यमंत्री आहेत.
आणि महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलेला एक उपक्रम आहे, त्याचं नाव आहे माझी वसुंधरा अभियान. पर्याय ए आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे, रस्त्यावरून प्रवास करत असताना एखाद्या वाहनाचा अपघात झाला असेल तर जखमींना वैद्यकीय मदतीसाठी कोणत्या क्रमांकावर संपर्क कराल? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला आरोग्य सेवक भरतीमध्ये विचारण्यात आलेला महत्त्वाचा प्रश्न आहे आणि 8 ते 10 वेळा हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. लक्षात ठेवायचं आहे, त्यामुळे हा प्रश्न महत्त्वाचा आहे. एक प्रकारे प्रश्न काय विचारला आहे की एखाद्या वाहनाचा अपघात झाला असेल तर त्यांना वैद्यकीय मदत करण्यासाठी आपण कोणत्या क्रमांकावरती संपर्क कराल? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक सी 108 क्रमांक. लक्षात ठेवा, 108 हा जो क्रमांक आहे हा ॲम्ब्युलन्सचा नंबर आहे, म्हणजे त्या ठिकाणी वैद्यकीय मदत आपल्याला मिळू शकते. 100 हा जो आहे हा पोलिसांच्या मदतीसाठी आहे, पोलीस मदत नंबर आहे 100. 108 जो आहे तो ॲम्ब्युलन्ससाठीचा आहे. पर्याय क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे, मानवी लाळेत खालीलपैकी कोणते पाचक द्रव्य असते? या ठिकाणी पाच झाला आहे, पण या ठिकाणी पाचक असा आपल्याला शब्द आहे. तर मानवी लाळेमध्ये कोणतं असं पाचक द्रव्य असतं जे त्याचा उपयोग पिष्टमय पदार्थांच्या पचनासाठी केला जातो? पहा, महत्वाचा हा देखील प्रश्न आहे. आपली जी सलाइवा आहे म्हणजे लाळ जी आहे, लाळेमध्ये वेगवेगळे पाचक द्रव्य असतात, पण असं एक द्रव्य असतं की त्याचा जो उपयोग आहे तो पिष्टमय पदार्थांच्या पचनासाठी केला जातो. तर ते पाचक द्रव्य असतं. पहा, पर्याय क्रमांक बी, त्याला टायलिन असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल, टायलिन. प्रश्न क्रमांक 25 आहे, गुजरातच्या मैदानी प्रदेशात खालीलपैकी कोणते पिके घेतली जातात? मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला ग्रामसेवक भरतीसाठी सुद्धा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे, त्यामुळे लक्षात घ्यायचा आहे. प्रत्येक प्रश्न यामधील इम्पॉर्टंट आहे. गुजरातच्या मैदानी प्रदेशामध्ये कोणती पिके घेतली जातात? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा, ज्वारी व बाजरी. म्हणजेच पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. ज्वारी आणि बाजरी ही जी पिकं आहेत हे गुजरातच्या मैदानी प्रदेशामध्ये घेतात. ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे, कवी परमानंद यांची खालीलपैकी कोणती साहित्य कृती आहे? पहा, कवी परमानंद. मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर आलं तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून द्यायचं आहे. कवी परमानंद यांची साहित्य कृती कोणती आहे? तर ती आहे पहा, पर्याय क्रमांक डी, तर शिवभारत. या ठिकाणी बुधभूषणम हा जो ग्रंथ आहे किंवा हे जे साहित्य आहे यावर आपल्याला भरपूर वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर बुधभूषणम हे जे आहे हे छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेला ग्रंथ आहे. पहा, बुधभूषण. हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट आहे आणि कवी परमानंद यांचा शिवभारत. पर्याय क्रमांक डी आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे, कोणत्या शहरात अलकनंदा व भागीरथी नद्या एकत्र येऊन गंगा नदीत त्यांचं रूपांतरित होतात? पहा, प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. SSC GD मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता, आसाम रायफलमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि बँकिंग सेक्टरमध्ये सुद्धा या प्रश्नाचा GK मध्ये उल्लेख करण्यात आला होता. तर या ठिकाणी पहा, अलकनंदा आणि भागीरथी ह्या ज्या दोन नद्या आहेत एका ठिकाणावर येऊन मिळतात आणि त्या मिळाल्याच्या नंतर गंगा नदीमध्ये त्यांचं रूपांतर होतं. तर ते ठिकाण कोणतं आहे? ते ठिकाण आहे पहा, पर्याय क्रमांक 1, तर देवप्रयाग. या ठिकाणी अलकनंदा आणि भागीरथी ज्या नद्या आहेत ते मिळतात आणि त्यांचं रूपांतर गंगा नदीमध्ये होतं. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे, पूर, भूकंप, ज्वालामुखी इत्यादींसारख्या आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर सजीव गाडले जातात. या जीवांचे अवशेष आणि ठसे जमिनीखाली सुरक्षित राहतात, त्यांना काय म्हटले जाते? पहा, 8वीचं जे विज्ञान आहे त्यामधील हा प्रश्न आपण घेतलेला आहे. कारण मित्रांनो, आपण यामध्ये तांत्रिक प्रश्न जे आहेत 6वी ते 10वी या पाठ्यपुस्तकातील घेतलेले आहेत, म्हणजे हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहेत. कशामध्ये? पूर आला किंवा भूकंप किंवा ज्वालामुखी ह्या ज्या आपत्त्या आहेत नैसर्गिक आपत्त्या, तर त्या आपत्त्यामुळे काही जे सजीव आहेत, सजीव प्राणी वगैरे कोणीही असो, ते जमिनीखाली गाडले जातात आणि त्यांचे जे अवशेष असतात ते जमिनीखाली सुरक्षित राहतात. तर त्या यांना काय म्हटलं जातं? त्यांचे जे अवशेष असतात त्यांना काय म्हणतात? तर त्याला म्हटलं जातं पहा, पर्याय क्रमांक ई, तर त्याला जीवाश्म असं म्हटलं जातं. मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा आपण कम्युनिटीमध्ये पोल केला होता, त्या ठिकाणी फॉसिल फ्युअल असं उत्तर 12% विद्यार्थ्यांनी दिलं होतं. लक्षात ठेवा, जीवाश्म म्हणजे काय असतं? तर जे अवशेष असतात, जीवांचे अवशेष किंवा त्यांचे जे ठसे असतात ते जमिनीखाली जशाच तसे राहतात, त्याला म्हटलं जातं पहा, जीवाश्म. पर्याय क्रमांक ई आपलं योग्य उत्तर होईल. अजूनही जर आपल्याला लक्षात घ्यायचं असेल तर पहा,
भरपूर कोटी वर्षापूर्वी जे डायनासोर होते डायनासोर, तर त्यांचे अजूनही आपल्याला सापळे आढळतात, म्हणजे ते जे आहेत ते जीवाश्म आहेत. प्रश्न क्रमांक 14 आहे, ओरिजिन ऑफ स्पेसीज हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लिहिलेले आहे? 8वीच्या विज्ञानातील इम्पॉर्टंट हा प्रश्न आहे. ओरिजिन ऑफ स्पेसीज हे जे पुस्तक आहे, या पुस्तकाचे लेखक किंवा हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? हे पुस्तक लिहिणारा मित्रांनो लक्षात ठेवा एक शास्त्रज्ञ माणूस आहे, म्हणजे एक सायंटिस्ट आहे. तर तो आहे चार्ल्स डार्विन. पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. द स्पेसीज द ओरिजिन ऑफ स्पेसीज हे जे पुस्तक आहे हे आहे चार्ल्स डार्विनचं. ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5 आहे, सजीवांना आवश्यक प्रथिने मिळण्यास मदत करणारा वायू खालीलपैकी कोणता आहे? पहा, आवश्यक प्रथिने, प्रथिने म्हणजे काय तर प्रोटीन, मिळण्यासाठी मदत करणारा वायू कोणता आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक ई. तर नायट्रोजन हा जो वायू आहे, या वायूमुळे प्रोटीन मिळण्यास मदत होते. पर्याय क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, 12th फेल हा हिंदी सिनेमा डॅश या पोलीस अधिकाऱ्यांच्या जीवनावर आधारित आहे. मित्रांनो, हा प्रश्न आपल्याला पोलीस भरती जी 2024ला झालेली आहे 7 जुलैला, त्यामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. म्हणजेच हा प्रश्न करंट अफेअर्सवर सुद्धा आपल्याला प्रश्न येऊ शकतो. तर लक्षात ठेवायचे, 12th फेल हा हिंदी सिनेमा कोणत्या पोलीस अधिकाऱ्याच्या जीवनावरती आहे? तर 12th फेल हा जो आहे हा मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावरती आधारित आहे. पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, हा जो मूव्ही आहे किंवा हा जो हिंदी सिनेमा आहे हा खूप गाजलेला चित्रपट आहे आणि त्याचं जे कॅरेक्टर आहे ते आहे मनोज कुमार शर्मा यांच्यावरती. प्रश्न क्रमांक 7 आहे, संगणकामधील विविध भागांमध्ये डाटा कम्युनिकेशनसाठी वापरलेल्या 8 तारांच्या संचाला काय म्हटलं जातं? पहा, या ठिकाणी 8 हे शब्द नसला तरी चालेल, तर तारांच्या संचाला काय म्हटलं जातं? कशामध्ये? तर कम्प्युटरमध्ये विविध भागामध्ये डेटा कम्युनिकेशन करण्यासाठी वापरले जाणाऱ्या ज्या तार्स असतात, तर त्यांना काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं पहा पर्याय क्रमांक सी, तर त्याला बस असं म्हटलं जातं. बस. यामध्ये जर आपल्याला घ्यायचं असेल तर USB हे जे ऑप्शन आहे यामध्ये काय असतं? युनिव्हर्सल सिरियल बस हा एक बसचा प्रकार आहे. पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, त्रिपुरा राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी AFSPA म्हणजेच सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा लागू करण्यात आला होता? मित्रांनो, हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे. आपण करंट अफेअर्सच्या पुस्तकामधील घेतलेला आहे, पण हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा हा कोणत्या राज्यामध्ये लागू झाला? तर तो झाला त्रिपुरा राज्यामध्ये. कोणत्या वर्षी झाला? वर्ष आहे पर्याय क्रमांक ए 1972 या वर्षी झालेला आहे. ऑप्शन क्रमांक ए आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, जगभरात दरवर्षी वसुंधरा तास म्हणजे अर्थ आवर कधी साजरा केला जातो किंवा कधी पाळला जातो? पहा, वसुंधरा तास किंवा त्याला अर्थ आवर असं म्हटलं जातं, तर तो कोणत्या दिवशी किंवा कधी पाळला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ई. तर मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी. लक्षात ठेवा, मार्च महिन्याचा जो शेवटचा शनिवार असतो, मग डेट कोणतीही असू द्या काही फरक पडत नाही, मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी अर्थ आवर जो आहे तो पाळला जातो. ऑप्शन क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, खनिजांपासून धातू निष्कर्षण व उपयोगासाठी शुद्धीकरण या संबंधीचे विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे डॅश होय? हा 8वीचं विज्ञानावरती आपण ही रिकामी जागा घेतलेली आहे, त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. खनिजांपासून धातूंचं निष्कर्षण करणं व उपयोगासाठी त्याचं शुद्धीकरण करणं या संबंधीचं जे विज्ञान असतं आणि तंत्रज्ञान आहे त्याला काय म्हटलं जातं? तर त्याला म्हटलं जातं पहा पर्याय क्रमांक डी, तर त्याला धातू विज्ञान असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, खनिज विज्ञान नाही, धातू विज्ञान म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक डी आपलं योग्य उत्तर होईल. आणि मित्रांनो, सर्वात सोपं म्हणजे जर तुम्हाला विज्ञान विषयाचं जर तांत्रिक प्रश्नांचं जर रिव्हिजन करायचं असेल, तर आपण 6वी पासून ते 8वी पर्यंतचे जेवढे काही विज्ञानाचे पुस्तक आहेत, हे पुस्तकं पूर्णपणे मराठीत एक वेळा वाचून घ्या. आणि ते पुस्तकांची PDF सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी तुम्हाला ते सर्व पुस्तकं लगेच मिळून जातील. 6वी 7वी 8वी 9वी 10वीचं विज्ञान, कारण जे IBPS पॅटर्न आहे हा जवळपास 90% पेक्षा जास्त प्रश्न त्याच ठिकाणचे प्रश्न आपल्याला विचारत आहे. जर आपण प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जरी पाहिले, म्हणजे आता काही दिवसापूर्वी झालेले, तर त्यामध्येही लक्षात ठेवा 6वी ते 10वी पर्यंतच विज्ञान विचारण्यात आलेलं आहे. मॅथ्स आपल्याला एखादा प्रश्न 11वी 12वीचा येऊ शकतो, पण तो सहजासहजी येत नाही. 6वी ते 10वी हे त्याचं पोर्शन आहे.
प्रश्न क्रमांक 11 आहे, भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे CDS बिपिन रावत यांचे निधन कोणत्या दिवशी झालेलं आहे? पहा, यावरती आपल्याला 2 प्रश्न विचारण्यात आले होते. तर भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे CDS कोण होते? तर बिपिन रावत हे भारताचे पहिले CDS आहेत. त्यांचं निधन कोणत्या दिवशी झालेलं आहे असा प्रश्न आहे. तर उत्तर होईल याचं पर्याय क्रमांक 1, तर 8 डिसेंबर 2021. 8 डिसेंबर 2021 या रोजी त्यांचं निधन झालेलं आहे. ऑप्शन क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे, रॉबर्ट हार्डिंग विटाकर या अमेरिकन इकॉलॉजिस्टने इसवी सन 1969 मध्ये किती गटात सजीवांची विभागणी केली होती? पहा, प्रश्न महत्वाचा आहे. प्रत्येक शास्त्रज्ञ हे आपापल्या मनानुसार सिद्धांत मांडत असतो. त्यापैकीच एक आहे तर रॉबर्ट हार्डिंग विटाकर हे अमेरिकन इकॉलॉजिस्ट होते आणि त्यांनी 1969 मध्ये सजीवांची काही विभागणी केली होती. तर ती किती गटामध्ये केली होती? तर त्यांनी जवळपास 5 गटामध्ये सजीवांची विभागणी केलेली आहे. पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला? यावरती आपल्याला अल्टरनेट प्रश्न विचारण्यात आला होता आणि मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपल्याला 2018च्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आला होता. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार कधी देण्यात आला होता? तर वर्ष आहे त्याचं ऑप्शन क्रमांक 1, तर 2015 या वर्षी देण्यात आलेला होता. ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, दिल्लीतील वीरभूमी भारताच्या कोणत्या पंतप्रधानांना समर्पित केलेलं स्मारक आहे? पहा, वीरभूमी कोणत्या पंतप्रधानांच्या स्मारकाला म्हटलं जातं? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ई, तर राजीव गांधी यांच्या स्मारकाला नाव आहे पहा वीरभूमी आणि ते दिल्ली या ठिकाणी स्थित आहे. ऑप्शन क्रमांक ई आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, विद्युत प्रभाराचे SI एकक म्हणजे SI युनिट खालीलपैकी कोणतं आहे? पहा, विद्युत प्रभार याचं SI युनिट कोणतं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, तर कुलोम हे जे आहे पहा, कुलोम हे जे आहे हे आहे SI युनिट. कशाचं? विद्युत प्रभाराचं. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 आहे, ॲल्युमिनियम या मूलद्रव्याचा अणुअंक किती आहे? मित्रांनो, जो मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे, मॉडर्न पिरियॉडिक टेबल, तर त्यामध्ये जेवढे काही एलिमेंट्स आहेत म्हणजे मूलद्रव्य आहेत त्यातील जवळपास आपल्याला 12 ते 13 असे मूलद्रव्य आहेत जे महत्त्वाचे मानले जातात. तर त्या सर्वांचे अणुअंक पाठ असणं गरजेचं आहे. तर ते कोणते कोणते आहेत महत्त्वाचे त्यावर मी तुम्हाला टेलिग्रामवरती आपलं एक पोस्ट टाकून ठेवतो. तर त्यामधीलच एक आहे पहा ॲल्युमिनियम. तर ॲल्युमिनियमचा अणुअंक किती आहे? तर ॲल्युमिनियम आहे पहा पर्याय क्रमांक ई, तर 13 त्याचा अणुअंक आहे. ऑप्शन क्रमांक ई. प्रश्न क्रमांक 17 आहे, सामूहिक माहिती केंद्र CIC. पहा, CIC, तर CIC चा फुल फॉर्म काय आहे? सामूहिक माहिती केंद्र CIC जे म्हटलं जातं तर त्याचा फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे CIC. आणि या प्रश्नाचं काय उत्तर होईल? पर्याय क्रमांक 1, तर कम्युनिटी इन्फॉर्मेशन सेंटर. आपल्याला सरळ सरळ पहा जे मराठीत दिलेलं आहे त्याचंच इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचे. सामूहिक म्हणजे कम्युनिटी, माहिती म्हणजे इन्फॉर्मेशन, केंद्र म्हणजे सेंटर. या ठिकाणी पहा कम्प्युटर आहे, कम्युनिकेशन आहे, कॉमन आहे. हे तीनही ऑप्शन जे आहेत ते चुकीचे आहेत. पहिला क्रमांक म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे, कावीळ हा आजार खालीलपैकी कशापासून होतो? पहा, कावीळ आजार कशापासून होत असतो? मित्रांनो, हा प्रश्न देखील महत्त्वाचा आहे कारण हा प्रश्न आपल्याला 2024ला जे IBPSनं घेतलेला आहे, ZP मधीलच आरोग्य विभाग, त्यामधील हा प्रश्न आहे. कावीळ हा जो आजार आहे हा व्हायरस म्हणजेच विषाणूपासून होणारा आजार आहे. पर्याय क्रमांक बी आपलं योग्य उत्तर आहे. आजारामध्ये सुद्धा पहा काही बॅक्टेरियापासून होतात, काही विषाणूपासून होतात, असे वेगवेगळे आजार असतात. त्यापैकी कावीळ जो आहे तो व्हायरसपासून होणारा आजार आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, आताड्याला पीळ पडणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे? पहा, आताड्याला पीळ पडणे. मित्रांनो, हा प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला वाक्प्रचार म्हणी जे आहे हे नेहमी विचारलं जातं. त्यापैकीच हा एक वाक्प्रचार आहे पहा, आताड्याला पीळ पडणे म्हणजेच काय? तर दयेने कळवळणे. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला, यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20, तर 2011च्या जनगणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यांमधील सर्व सजीव मिळून सुमारे किती जाती ज्ञात आहेत? पहा, या ठिकाणी एक शब्द आपल्याकडून चुकलेला आहे. मी जनगणनेनुसार म्हणलो, तर 2011च्या गणनेनुसार पृथ्वीवरील
समुद्र व जमीन यामधील सर्व जे काही सजीव आहेत, टोटल ऑल ओव्हर वर्ल्ड मधील सर्व सजीव मिळून आतापर्यंत किती जाती ज्या आहेत ह्या माहित झालेल्या आहेत, लक्षात ठेवायचे. त्यामुळे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. ज्ञात म्हणजे माहित असणे हा मराठीचा एक शब्द आहे. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक ई, तर 87 दशलक्ष. किती? 87 दशलक्ष जाती ज्या आहेत आतापर्यंत ह्या पृथ्वीवर माहीत झालेल्या आहेत 2011 नुसार. ऑप्शन क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या आहे? मित्रांनो, आपल्या भारतामध्ये दर 10 वर्षानंतर जनगणना केली जाते. शेवटची जी आहे 2011ला झाली होती, पण 2021ची जी होणारी होती ती कोविडमुळे पोस्ट करण्यात आली. त्यामुळे आपल्याला जेवढे काही प्रश्न विचारले जातील हे पूर्ण प्रश्न 2011च्या जनगणनेवरती आधारित असतील. तर 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या आहे? तर तो जिल्हा कोणता आहे? जिल्हा आहे पहा पर्याय क्रमांक ई, तर नंदुरबार हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या आहे. पर्याय क्रमांक ई आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण हे गाव दरड कोसळल्याने प्रसिद्धीस आले होते. ही दुर्घटना कोणत्या वर्षी झाली होती? यावर मित्रांनो आपल्याला 2 वेळा पोलीस भरतीमध्ये सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आंबेगाव तालुक्यातील माळीण हे गाव आहे, या ठिकाणी दरड कोसळल्यामुळे एक खूप मोठा अपघात झाला होता. तर तो अपघात किंवा ती जी दुर्घटना आहे ती कोणत्या वर्षी झाली होती? तर ती झाली होती जुलै 2014 मध्ये. पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जमातीला भारत सरकारने आदिम जमाती म्हणून अधिसूचित केलेले नाही? पहा, अधिसूचित केले नाही असा प्रश्न विचारला आहे. म्हणजे यापैकी ज्या 4 जमाती आहेत त्याला भारत सरकारने आदिम जमात म्हणून घोषित केलेला आहे. यामध्ये महत्त्वाची म्हणजे जी आहे पर्याय क्रमांक डी, तर वारली ही जी आहे याला आदिम म्हणून घोषित केलेलं नाही. यामध्ये कातकरी, माडिया, गोंड आणि कोलाम, कधी कधी माडिया गोंड आपल्याला एकत्र दिलं जातं, तर माडिया गोंड किंवा कातकरी आणि कोलाम ह्या ज्या जमाती आहेत यांना आदिम जमाती म्हणून घोषित केलेलं आहे आणि वारली जमातीला करण्यात आलं नाही. म्हणजेच पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे. भारतातील खालीलपैकी कोणत्या बंदराचे नाव दीनदयाल बंदर असं करण्यात आलेलं आहे? पहा, दीनदयाल बंदर, खालीलपैकी असं कोणतं बंदर आहे की त्याला नवीन नाव दीनदयाल बंदर असं देण्यात आलं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, तर जे कांडला बंदर आहे तर कांडला बंदराचंच नवीन नाव आहे पहा दीनदयाल बंदर. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे. खालीलपैकी कोणता प्राणी तिबेटमध्ये वाहतुकीसाठी वापरला जातो? पहा, तिबेटमध्ये वापरला जाणारा प्राणी कोणता आहे? कशासाठी वापरला जातो? वाहतूक करण्यासाठी. तर त्या प्राण्याचं नाव आपल्याला सांगायचं आहे. या प्राण्याचा उपयोग मित्रांनो काही ठिकाणी आपल्याला काश्मीर या भागामध्ये सुद्धा आढळतो. तर तो प्राणी आहे पर्याय क्रमांक ए, तर याक हा जो प्राणी आहे याचा उपयोग तिबेटमध्ये किंवा कधी कधी बर्फाळ जे प्रदेश असतो त्या ठिकाणी वाहतुकीसाठी वापर त्याचा केला जातो. पर्याय क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल. तर पहा, आपला प्रश्न पहिला आहे. महाराष्ट्रात हत्तीरोग संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण कमेंट करून द्यायचं आहे. आपल्या राज्यामध्ये हत्तीरोग संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक सी, तर वर्धा. लक्षात ठेवा मित्रांनो, कोणता आहे? वर्धा या ठिकाणी आहे हत्तीरोग संशोधन केंद्र. पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे. 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते? कितवे? 97वे. यावरती प्रश्न आपल्याला नेहमी विचारण्यात आलेले आहेत. म्हणजे आपल्याला प्रश्न यावरती येण्याची शक्यता देखील असते, कारण मराठी विषयामध्ये जे मराठी साहित्य संमेलन आहे यावरती नेहमी आपल्याला प्रश्न इम्पॉर्टंट असे विचारतात. तर 97 जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे आहे ते अंमळनेर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3 आहे. क्लोरीन या मूलद्रव्याचा अणुअंक किती आहे? यातील जेवढे काही मित्रांनो आपण तांत्रिक प्रश्न घेतलेले आहेत हे पूर्ण आपण जशाच तसे IBPS पॅटर्न नुसार घेतलेले प्रश्न आहेत. तर क्लोरीन हा जो मूलद्रव्य आहे याचा अणुअंक किती आहे? तर क्लोरीनचा आहे पहा ऑप्शन क्रमांक डी 17 क्रमांक, म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 4 आहे, स्वाईन फ्लू हा आजार प्रथमतः खालीलपैकी कोणत्या देशात आढळून आला? पहा या ठिकाणी प्रश्न काय आहे आपल्याला, स्वाईन फ्लू हा जो आजार आहे कोणता, स्वाईन फ्लू H1N1 म्हणजेच स्वाईन फ्लू हा सर्वात पहिल्यांदा कोणत्या देशामध्ये आढळून आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक बी, तर मेक्सिको या देशामध्ये. कोणत्या? तर मेक्सिको या देशामध्ये सर्वात पहिला स्वाईन फ्लू आढळून आला होता. ऑप्शन क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यावरती जर लेटेस्ट प्रश्न जर आपल्याला मित्रांनो पाहायचा असेल तर कोविड-19 म्हणजे जो कोरोना आपण त्याला म्हणतो, पहा कोविड-19 हा सर्वात पहिल्यांदा कोणत्या देशामध्ये आढळून आला? तर हा आढळून आला पहा चायना या देशामध्ये. ठिकाण कोणतं आहे? तर वुहान हे ठिकाण आहे. पर्याय 2 स्वाईन फ्लू आपलं मेक्सिकोमध्ये आढळण्यात आलेला होता. प्रश्न क्रमांक 5 आहे, जैन आणि बौद्ध धर्माचा तुलनात्मक अभ्यास. पहा जैन आणि बौद्ध धर्माचा तुलनात्मक अभ्यास यामध्ये आपल्याला सिनियर पोस्टवरती प्रश्न विचारला होता. अ कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ जैनिझम अँड बुद्धिझम या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पहा या ठिकाणी एक पुस्तक दिलेलं आहे. आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये पहा पुस्तक आणि त्याचे लेखक हे आपल्याला नेहमी विचारले जातात. तर त्यातीलच हे पुस्तक आहे जैन आणि बौद्ध धर्माचा तुलनात्मक अभ्यास. या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी, तर ब्रह्मचारी प्रसाद. कोण? ब्रह्मचारी प्रसाद हे जे आहेत हे या पुस्तकाचे लेखक आहेत. पुस्तक कोणतं आहे? अ कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ जैनिझम अँड बुद्धिझम. पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6 आहे, खालीलपैकी पश्चिमेकडे प्रवाहित होणारी नदी कोणती आहे? पहा कोणत्या साईडला आहे? तर पश्चिमेकडे प्रवाहित नदी होणारी खालीलपैकी नदी कोणती आहे? यावरती आपल्याला जवळपास 6 ते 7 वेळा बॅक टू बॅक प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आणि कोणतीही सरळ सेवा जर म्हणलं तर यावरती सरळ सेवेमध्ये हा प्रश्न भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे. तर पश्चिमेकडे प्रवाहित होणारी नदी ही आहे पर्याय क्रमांक सी, तापी नदी. ऑप्शन क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8 आहे, पंतप्रधान जन औषध योजना भारत सरकारने कोणत्या वर्षी जाहीर केली होती? पहा पंतप्रधान जन औषध योजना ही कधी जाहीर केलेली आहे? हे जे आहे हा मित्रांनो पूर्णपणे तांत्रिक प्रश्न आहेत आणि अशाच पद्धतीचे तांत्रिक प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत. हे जे उरलेले काही पेपर आहेत पहा झेडपी मधील आरोग्य विभागाचे, हे पेसा आणि नॉन पेसा मधील राहिलेले हे काही थोडेसे आहेत आणि याच्याही परीक्षा जवळपास आय थिंक काहीतरी 16 जुलै पासून सुरू होणार आहेत. त्यामुळे लवकर आपण हे व्हिडिओ घेऊन टाकूया. पंतप्रधान जन औषध योजना ही कधी जाहीर झाली? 1 जुलै 2015. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूट नेटवर्क म्हणजे MFIN याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? पहा MFIN याचा फुल फॉर्म काय आहे? मायक्रो फायनान्स इन्स्टिट्यूशन नेटवर्क याची स्थापना कधीची आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4, तर 2009 म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी, तर 2009 साली MFIN याची स्थापना करण्यात आलेली आहे. ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9 आहे, जागतिक मधुमेह दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळला जातो? जागतिक मधुमेह दिवस कधी साजरा केला जातो किंवा साजरा म्हणण्यापेक्षा आपण म्हणू शकतो त्याला कधी पाळला जातो? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी, तर 14 नोव्हेंबर हा जो दिवस आहे कोणता? 14 नोव्हेंबर या दिवशी जागतिक मधुमेह दिवस हा पाळण्यात येतो. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर होईल. आणि मित्रांनो अशाच पद्धतीचे जे काही दिनविशेष आहेत हे आपल्याला सर्वात महत्त्वाचे दिनविशेष असतात, कारण यावरती परीक्षेमध्ये आपल्याला हमेशा 2 ते 3 प्रश्न हे विचारले जातात. तर त्यासाठी आपण काय केलेलं आहे, पूर्ण एका वर्षाचे दिनविशेष घेतलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या ठिकाणी जाऊन तो देखील व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे, लिओ 1 या व्यावसायिक कार्यनिर्मिती करणाऱ्या संगणकाचे जनक खालीलपैकी कोण आहेत? पहा लिओ 1 हे जे आहे हे एका कम्प्युटरचं नाव आहे. पहा कम्प्युटर नेम आहे ते, आणि हे जे आहे हे बिझनेसशी रिलेटेड कम्प्युटर आहे. तर याचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक ई, तर डॉक्टर जॉन पिकर्टन यांना ओळखलं जातं पहा लिओ 1 या संगणकाचे जनक म्हणून. ऑप्शन क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 11 आहे, अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्रीय वर्तुळाकार कक्षांमध्ये असतात असं कोणी सिद्ध केलं होतं. या ठिकाणी म्हणू शकतो आपण की हा जो आहे हा एक मित्रांनो थेरम या ठिकाणी आहे. म्हणजे या ठिकाणी एक व्याख्या देखील विचारलेली आहे. तर व्याख्या काय आहे परत एक वेळा ऐका. अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन्स हे केंद्रकापासून विशिष्ट अंतरावरती असतात. तर समकेंद्रीय म्हणजे विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्रीय वर्तुळाकार कक्षामध्ये असतात असं कोणी सिद्ध केलं होतं. तर हे जे सिद्ध केलेलं आहे हे रुदरफोर्ड याने सिद्ध केलेलं आहे. पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो हा प्रश्न आपण 10वीच्या सायन्सच्या पुस्तकातून घेतलेला आहे. त्यामुळे लक्षात ठेवा हे जे प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणारे प्रश्न आहेत. कारण जे काही आता झेडपी मध्ये आरोग्य विभाग झालेला आहे त्यामध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 12 आहे, पवित्र या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कमेंट करून देत राहा. पवित्र या शब्दाला समान अर्थाचा असणारा शब्द. मित्रांनो आपण 200 पेक्षा जास्त समानार्थी शब्द जे आहेत एका व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर पवित्र या शब्दाचा समानार्थी शब्द होतो पहा पर्याय क्रमांक डी, पर्याय क्रमांक ई म्हणजे पुनीत. तर पुनीत हा जो शब्द आहे यालाच म्हटलं जातं पहा पवित्र. पर्याय क्रमांक ई योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 13 आहे, भारतीय अन्न सुरक्षता आणि मानांकने प्राधिकरण म्हणजे FSSAI या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे. पहा प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. पहा FSSAI याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक बी. तर 2008 साली स्थापना करण्यात आलेली आहे. पण 2006चा ऍक्ट आहे आणि 2008 साली त्याची स्थापना आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 आहे, मरीन ड्राईव्ह समोरील चर्नी रोड येथील मराठी भाषा भवनाचे उद्घाटन 2 एप्रिल 2022 रोजी कोणाच्या हस्ते करण्यात आले होते. यावरती आपल्याला 2 बॅक टू बॅक प्रश्न विचारण्यात आले होते आणि प्रश्न थोडेसे अल्टरनेट विचारण्यात आले होते. पहा या ठिकाणी प्रश्न काय विचारला आहे, मरीन ड्राईव्ह समोरील जे चर्नी रोड आहे या ठिकाणी मराठी भाषा भवनाचं उद्घाटन 2 एप्रिल 2022 रोजी करण्यात आलं होतं. ते कोणाच्या हस्ते करण्यात आलं होतं. तर ते करण्यात आलं होतं पहा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते. त्यावेळी 2022च्या काळामध्ये उद्धव ठाकरे हे जे आहेत हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या हस्ते कधी 2 एप्रिल डेट लक्षात ठेवा 2 एप्रिल 2022 या रोजी करण्यात आलं होतं उद्घाटन. कशाचं? मराठी भाषा भवन याचं उद्घाटन केलं होतं. ऑप्शन क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 आहे, ब्रह्मपुत्रा नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो. ब्रह्मपुत्रा नदी जेवढ्या काही आपल्या भारतातील महत्त्वाच्या नद्या आहेत पहा भारत नद्या आणि त्यांचा उगम कोणत्या ठिकाणी होतो यावर आपण व्हिडिओ घेतलेला आहे पहा. तर ब्रह्मपुत्रा नदीचा उगम जो आहे तो मानस सरोवरामध्ये होतो. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पहा मानस सरोवरामध्ये ब्रह्मपुत्रा नदीचा उगम होतो. प्रश्न क्रमांक 16 आहे, क्रीडा संस्कृतीला चालना मिळावी म्हणून महाराष्ट्र सरकारने कोणती स्पर्धा सुरू केली होती. मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा आहे कारण एक वेळा हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. यामधील जेवढे काही आपण हे 25 प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न आपल्याला कोणत्या ना कोणत्या भरतीसाठी विचारण्यात आलेले आहेत. पण त्यामध्ये लक्षात ठेवायचं झेडपी साठी महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत. हे सर्व प्रश्न आपल्याला IBPS नेच घेतलेले प्रश्न आपण घेत आहोत. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक सी. तर महाराष्ट्र मिनी ऑलिम्पिक स्पर्धा ही जी आहे ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली एक स्पर्धा आहे. याचं कारण असं आहे की क्रीडा संस्कृतीला चालना मिळावी म्हणून. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17 आहे, होंडुरासच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून कोणी शपथ घेतलेली आहे. यावर 2 प्रश्न लक्षात ठेवायचे. या प्रश्नाचं उत्तर आपण जाणून घेऊया. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर शिओमारो कॅस्ट्रो यांनी होंडुरास जो देश आहे याच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. यावरती प्रश्न काय विचारला जातो की भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण. तर प्रतिभा देवी सिंग पाटील. प्रतिभा देवी सिंग पाटील ह्या ज्या आहेत ह्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत. भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती कोण आहेत तर द्रौपदी मुर्मू. द्रौपदी मुर्मू ह्या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत आणि ह्या ज्या आहेत ह्या सध्या पदावरती स्थित आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. तर होंडुरासच्या पहिल्या महिला राष्ट्रपती शिओमारो कॅस्ट्रो. प्रश्न क्रमांक 18 आहे,
रेबीज हा आजार कुत्रा चावल्यानंतर होतो, तर या आजाराची लक्षणे किती दिवसामध्ये दिसू लागतात? पहा मित्रांनो, प्रश्न महत्त्वाचा आहे. रेबीज जो आजार आहे हा थोडासा घातक असणारा आजार आहे. यावरती 2 प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यापैकी अजून एक प्रश्न असा विचारला जातो की खालीलपैकी कोणता प्राणी चावल्यानंतर रेबीज आजार होतो? त्यामध्ये पहा, कुत्रा असो, माकड असो, ससा असो, हे जे प्राणी आहेत तर हे प्राणी चावल्याच्या नंतर रेबीज हा आजार होत असतो आणि त्याची जी लक्षणं आहेत तर ही लक्षणं 90 दिवस ते 175 दिवसामध्ये दिसून येतात. म्हणजेच पर्याय क्रमांक ई आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19 आहे. मंगेश पाडगावकर यांना 2008 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात झालेला आहे? पहा, प्रश्न एकदम सोपा आहे, फक्त थोडासा प्रश्न फिरवून आपल्याला विचारला आहे. मंगेश पाडगावकर यांना महाराष्ट्र भूषण कधी मिळाला? 2008 या वर्षी. पण या ठिकाणी अर्थ काय, प्रश्न काय आहे की त्यांचा जन्म कोणत्या जिल्ह्यामध्ये झाला? तर महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये त्यांचा जन्म आहे मंगेश पाडगावकर यांचा. पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20 आहे. संगणकामध्ये HTTPS म्हणजे डॅश होय. म्हणजे आपल्याला जे HTTPS आहे याचा आपल्याला फुल फॉर्म विचारला आहे. ज्यावेळी मित्रांनो आपण कोणतीही वेबसाईट ओपन करतो त्या वेबसाईटच्या स्टार्टिंगला HTTPS असतं, म्हणजे तो एक प्रोटोकॉल आहे, लक्षात ठेवायचं, तो एक प्रोटोकॉल आहे. तर त्याचा फुल फॉर्म काय होईल? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा, हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल म्हणजेच HTTPS. लक्षात ठेवायचं आहे, हा प्रश्न महत्त्वाचा आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. मित्रांनो, यामध्ये थोडीशी एक गडबड आहे. पहा, HTTPS जे आहे हे सिक्युर याचा अर्थ असा होतो, लक्षात ठेवा. पण या ठिकाणी प्रत्येक प्रश्नामध्ये आपल्याला प्रश्न कसा विचारला जातो? HTTP एवढाच आपल्याला प्रश्न विचारला जातो. हे जे यस आहे हे एक्स्ट्राचं यस आहे, तर त्याचा फुल फॉर्म काय आहे? हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल, HTTP. या ठिकाणी यस जे आहे, यस आपल्याला परीक्षेमध्ये भरपूर वेळा विचारलं जात नाही. यस म्हणजे काय असतं पहा, एक सर्टिफिकेट असतं, सिक्युरिटी सर्टिफिकेट असतं, त्याला SSL सर्टिफिकेट म्हणतो. तर त्या यसचा अर्थ तो होतो सिक्युरिटीसाठी. पर्याय ए आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21 आहे. जयंत नारळीकर हे व्यक्तिमत्व कोणत्या क्षेत्राशी निगडित आहेत? जयंत नारळीकर कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी, तर विज्ञान म्हणजे सायन्स या फील्डशी संबंधित आहेत पहा जयंत नारळीकर. पर्याय क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22 आहे. कॅन्सर सारख्या प्राणघातक आजारांवरील वैद्यकीय उपचारांमध्ये कोणत्या मूलद्रव्याच्या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग केला जातो? पहा, हा प्रश्न आतापर्यंत आपल्याला 6 वेळा विचारण्यात आलेला आहे आरोग्य भरतीमध्ये, त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे. कॅन्सर म्हणजे काय असतं यावरही प्रश्न विचारला जातो. कोणत्या रोगाला कॅन्सर म्हणतात असाही प्रश्न विचारला जातो. तर या ठिकाणी प्रश्न काय आहे की कॅन्सर सारख्या प्राणघातक आजारावरील वैद्यकीय उपचारामध्ये कोणत्या मूलद्रव्याच्या किरणोत्सारी समस्थानिकांचा उपयोग केला जातो? तर त्याच्या उपचारासाठी वापरलं जातं कोबाल्ट 60. पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. कोबाल्ट 60 हे जे आहे हे कॅन्सरसाठी वापरण्यात येणारं किरणोत्सारी समस्थानिक आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23 आहे. धाबे दणाणणे किंवा धागे दणाणणे असा शब्द आहे पहा, धाबे पण विचारलं जातं आणि आपल्याला धागे दणाणणे असंही विचारलं जातं. तर या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे? धाबे दणाणणे, तर याचा अर्थ होतो पहा खूप घाबरणे म्हणजे प्रचंड घाबरणे. पर्याय क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24 आहे. इंटरनेटवर सर्वप्रथम धुमाकूळ घातलेला पहिला कम्प्युटर व्हायरस कोणता होता? पहा, इंटरनेटवर सर्वात पहिला असा कोणता व्हायरस झाला की त्याने सर्वात जास्त धुमाकूळ घातला होता? तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक डी, तर मेलिसा हा जो आहे हा एक कम्प्युटर व्हायरस होता जो की इंटरनेटवर सर्वात पहिला व्हायरस म्हणून त्याची ओळख देखील आहे. पर्याय क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25 आहे. ग्राफाइट खनिज खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळते? हा प्रश्न मित्रांनो आपल्याला सरळ सेवा जी स्पर्धा आहे, कोणतीही सरळ सेवा भरती असू द्या, त्यामध्ये भरपूर वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. पहा, ग्राफाइट खनिज जे आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळतं? तर ते आढळतं पर्याय क्रमांक 1 सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये. यावरती आपल्याला हमेशा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत पहा,
त्यामुळे हा प्रश्न मिस करू नका. आणि अशाच पद्धतीचे आपल्याला PDF जर पाहिजे असतील या सर्व प्रश्नांच्या तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे.